त्याच्या क्वालिटीमुळं, इंटिग्रिटीमुळं, ऑनेस्टीमुळं आता 25 लोकांना 1-1 किलोपेक्षा जास्त सोनं एअरपोर्टला सापडलं. ते घरी घेऊन गेले असते, पण ज्याला सगळ्यात जास्त पैशाची गरज आहे तो माघारी देतो. हे मी कल्चर इनकल्केट केले बीव्हीजीमध्ये की इंटिग्रिटी, ऑनेस्टीचं. किती मिळालं सोनं? 1 किलोपेक्षा जास्त. मुंबई एअरपोर्टला सर एकाला 4 किलो सोनं मिळालं, तेही पार्किंगमध्ये मिळालं. पार्किंगमधनं तो घरी गेला असता साहेब तर त्याला त्याच्या 2 पिढ्याला काम करायला लागलं असतं. 2.5 कोटीचं सोनं मिळालं त्याला, तो परत आतमध्ये गेला, CISFला दिलं त्यानं सोनं. हे बीव्हीजी आहे, हे बीव्हीजी आहे. आणि त्याच्यामुळं हे झालंय. तर आता बीव्हीजीचं ग्लोबल एक्सपान्शनचा प्लॅन केलाय. जपानमध्ये पुढच्या 5 वर्षात 8 लाख लोकांची गरज आहे. इटलीतला माझा एक मित्र. त्यांना काय भारतात ना हवेत? हा, भारतात पाहिजेत. भारतात म्हणजे जर जपानला जायला कोणी उत्सुक असेल आणि काम करायची तयारी असेल तर अशा 8 लाख लोकांना तुम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये जपानमध्ये आपण काम देऊ शकू सर. त्याच्यामध्ये कॅटेगरीज आहेत. नर्सिंगची कॅटेगरी आहे, नर्सेसची. नर्सिंगमध्ये पण कॅटेगरी आहे. ऑपरेशन थिएटरची नर्स वेगळी आहे, ICUची नर्स वेगळी आहे, जनरल नर्स वेगळी आहे. त्याच्याप्रमाणे त्यांना लँग्वेज प्रोफिशियन्सी आणायला लागेल. कुठली म्हणजे जर्मनीमध्ये नर्सेस पाहिजेत. सगळं जग सर म्हातारं होत चाललंय, सगळं जग म्हातारं होत चाललंय. भारताला हा डेमोग्रॅफिक डिव्हिडंड आहे की आपण सगळ्यात यंग देश आहोत. इश्यू काय आहे की स्किलसेटची जी रिक्वायरमेंट बाहेर आहे आणि जे आपण शिकवतो ह्याच्यामध्ये खूप गॅप आहे. तो गॅप जर आपण भरून काढला तर भारत महासत्ता व्हायचं जे आदरणीय पंतप्रधानांचं स्वप्न आहे ते खूप लवकर पूर्ण होईल. आणि मी माझा खारीचा वाटा उचलतोय. मी ठरवलं की 10-1 लाख लोकांना. मध्यंतरी मी मुख्यमंत्र्यांना देखील भेटलो. म्हटलं फक्त पाठीवरती हात टाका, थाप टाका, प्रोत्साहन द्या. आम्ही किमान 5 लाख लोकांना, किमान 5, कदाचित 10 लाख लोकांना, महाराष्ट्रातल्या तरुणांना भारताबाहेर काम द्यायची बीव्हीजी क्षमता आहे. इटलीमध्ये सर माझ्याकडे माझा मित्र आला होता आता 15 दिवसापूर्वी, जो इटलीमध्ये 30 वर्षापासून राहतो. तो म्हटला इटलीमध्ये शेती क्षेत्रात काम करायला माणसं नाही आहेत. शेती क्षेत्रात काम करायला माणसं नाहीत, म्हणजे द्राक्षाचे घड कापायला माणसं नाही आहेत. आणि रेट मिळतो सर पर हेक्टर. मी त्याकडनं 4 वेळा विचारलं. पर हेक्टर शेतीची द्राक्षे कापायला 3000 युरो मिळतात. युरोचा रेट आहे 90 रुपये. म्हणजे 2,70,000 रुपये फक्त छाटणीला मिळतात, द्राक्ष कट करायला. 1 हेक्टरला 1 लाख रुपये हेक्टर मिळतात. तो म्हणतो दादा तुम्ही मला 1 लाख लोक पाहिजेत. तो आत्ता पंजाबमधून 1001 लोक घेऊन गेलाय. तो मला म्हटलं की तुम्ही माझ्याबरोबर या, आपण लाख. आणि ह्यांना त्यांनी काय केलं की आता ह्याच्यामध्ये बोलायची गरज नाहीये. या प्रत्येक मुलाला इटालियन शिकायची गरज नाहीये. त्यांनी काय केलं, 20 मुलांच्या मागं एक इटालियन आणि हिंदी बोलणारा माणूस ठेवलाय की त्याला इटालियन पण येईल आणि हिंदी पण येईल. आणि 20 लोकांना तो सांगतो आता ह्या शेतात जायचं, काम करायचं. इन्स्ट्रक्शन दिलं की काम चालू होतं. साहेब 2000 युरो पगार मिळणार आहे. त्यातले 300 युरो हे सिक्युरिटीसाठी जातील, सोशल सिक्युरिटीसाठी, म्हणजे तिथला ESI PF साठी जातील. आणि त्याच्या मुलाच्या हातात सगळा खर्च होऊन 1200 ते 1500 युरो नॉर्मल ड्युटी करून राहतील. म्हणजे 1500 रुपये 1,30,000 1,35,000 झाले. आणि त्याचा थोडा ओव्हर टाईम केला तर तो 1.5 लाख रुपये कमेल. 1.5 लाख रुपये कुठं शेतात काम करून मिळतात महिन्याला. तर मी आता परवा जवळपास महाराष्ट्रातले 190 शिक्षण संस्थांशी मी करार केलेत. 190 अजूनही येत आहेत लोक. पण मला हे सांगा की आता हे जे तुम्हाला 1 लाख लोक पाहिजेत इटलीत पाठवण्यासाठी, तर त्यांना काय बेसिक क्वालिफिकेशन काय? त्यांना आपण 12वी नंतरचा डिप्लोमा, ॲग्री डिप्लोमा केलाय त्याने. म्हणजे त्याला शेतीचं ज्ञान पाहिजे. द्राक्ष छाटायची मी कुठनं छापायची, म्हणजे खालनं झाड कापायचं नाही, वरतून छाटायचं कसं त्याला शिकवलं गेलं पाहिजे. ते म्हणजे बेसिक एकदम बेसिक. त्याला MSc ॲग्रिकल्चर नकोय, शेतीत काम करायला MSc ॲग्रिकल्चर नकोय, PhD वाला मुलगा नकोय. आपल्याला 12वी करून 2 वर्ष 3 वर्ष जो कोर्स केलेला मुलगा असेल तो आपण तिथं जाऊ शकतो. फवारणीसाठी औषधं फवारायची, तर बेसिक काळजी कशी घ्यायची ते त्याला माहिती असलं पाहिजे. ते आपण कोर्सेस करू शकतो. मी आता विचार हाच करतोय की 8वी 9वीतल्या मुलांना आपण चालू जर केलं एक्स्ट्रा स्किल, आणि त्याची आपल्याला काय करायचं सर, ह्याच्यामध्ये जी टॉपर आहेत म्हणजे मेरिटमध्ये येणार त्यांना सोडून देऊ आपण. त्यांना कारण त्याला डॉक्टर व्हायचं, त्याला इंजिनियर व्हायचं, त्याला CA व्हायचंय, त्याला IAS व्हायचंय. पण जी मधली फळी आहे 40% ते 70% 80%, हे काही लोक ITIला जातात, काही लोक BCom करतात, BA करतात. पुढं काय करायचं हाच प्रश्न असतो. मी अनेक शिक्षण संस्थांना हा प्रश्न विचारला की तुम्ही कधी सर्वे केला का की तुमच्याकडे जो माणूस BCom झाला मागच्या वर्षी आणि 20 वर्षापूर्वी त्याने आयुष्यात पुढे काय केलं. त्याने चहाची गाडी टाकली, तो CA झाला का तो वकील झाला, काय झालं त्या माणसाचं पुढे आयुष्यात. तर आपण जर पहिल्यापासून जर त्याची सायकोमेट्रिक परीक्षा घेतली त्या मुलाची 8वी 9वीत, ह्याला काय चांगलं जमू शकतं आणि त्याच्याप्रमाणे त्याला लँग्वेजचं ट्रेनिंग दिलं की हा चांगला वेल्डर होऊ शकतो, हा चांगला आर्किटेक्ट होऊ शकतो. तर सगळ्या जगात
आपण माणसं देऊ शकतो. आणि तसा माझा प्रयत्न आहे, छोटासा वाटा उचलतोय मी. सौदी अरेबियात आम्ही काम चालू केलं आणि हे सांगतो डेमोग्राफी की तुम्ही भारतातनं मिडल ईस्टला गेलात तर तुम्ही 3 तासावर आहे. दुबई, सौदी अरेबिया, तुम्हाला दुप्पट पगार मिळतो. म्हणजे इथं साधारण 25,000 रुपये पगार होता आजकाल. हाऊसकीपिंग आणि वेल्डर, फिटर ह्या ज्या लो स्किलचे जॉब आहेत त्याला 25,000 रुपये पगार मिळतो. त्याला तिथं 50,000 ते 60,000 पगार मिळतो. जेवण खाणं कंपनी करते. तो जर ईस्टला गेला, आपण कोरियाला गेलो, साऊथ कोरिया, जपान, तैवान, तर साधारण 1.5 ते 2 लाख रुपये पगार मिळतो. ह्याच कामासाठी 1.5 ते 2 लाख. तोच तुम्ही युरोपला गेला, इटली, फ्रान्स, जर्मनी, तर 3,000 युरो ते 4,000 युरोच्या दरम्यान पगार मिळतो. म्हणजे साधारण 2,70,000 ते 3,60,000 पगार मिळतो. तेच तुम्ही जपानला ह्याला गेलात, इंग्लंडला गेलात तर 4,000 पाऊंड पगार मिळतो. 4,000 पाऊंड म्हणजे आता पाऊंडर रेट कालच बघितलं, 107 रुपये झालाय. म्हणजे 4.5 लाख रुपये पगार मिळतो. आणि अमेरिकेला गेला तर साधारण असाच पगार मिळतो. माझ्या एका मित्राची, आता अमेरिकेत आम्ही काम चालू केलं, मित्राची बायको घरात पडली आणि पाय फ्रॅक्चर झाला. तर म्हटलं हनुमंत तू नर्सिंगचं काम अमेरिकेत लगेच चालू कर. म्हटलं काय झालं? म्हटलं 1,000 रुपये, म्हणजे तो बिलियनर आहे, तरी म्हटलं मला पिंच होतंय की एका दिवसासाठी नर्सला 8,000 युरो देतोय मी, $1,000 देतोय, $1,000. म्हणजे आज 87,000 रुपये एका नर्सचे एका दिवसाचा रेट आहे अमेरिकेत. डॉक्टरलाही पगार मिळत नाही, इंजिनियरलाही पगार मिळत नाही. तर अशा खूप गोष्टी आहेत. मी काय करतोय सर की ह्या जगात ज्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या हुडकून काढतोय आणि ती फिटमेंट करतोय की कुठला माणूस कुठं बसू शकतो. आणि टीम पण माझी वाढवली आता मी. 20 लाख लोक आहेत, त्यातले खूप चांगले लोक आहेत. त्यांना आता परवा एक मुलगा घेतला, त्याला 6-7 भाषा बोलता येतात. मग त्याला घेतलं की त्याला तू या भाषेचं बोल. इटालियन बोलणाऱ्याला घेतलंय, जपान बोलणाऱ्याला घेतलंय, कारण तिथला संवाद आपल्याला कळला पाहिजे. सो मला काही येत नाही, पण येणाऱ्या लोकांना मी मोटिवेटेड ठेवतो आणि एक नाळ बांधतो. पण म्हणजे या हिशोबानं पुढच्या 10 वर्षामध्ये 10 लाख, 15 वर्षामध्ये 20 लाख, तर म्हणजे 20 वर्षांनी बहुतेक 50 लाख लोक तुमच्याकडं जर काम करत असतील तर आश्चर्य वाटायला नको. म्हणजे आत्ता तो आकडा फार प्रचंड वाटतोय. हो, म्हणजे असूही शकेल, पण प्रार्थना आहे माझी की चांगलं काहीतरी व्हावं आणि